नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये समान टॅक्सी कायदा लागू होण्याची शक्यता आहे। ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकच नियमावली अंतर्गत आणलं जाणार आहे। यामुळे ओला, उबर यांची मनमानी बंद होणार असून प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। ओला, उबर सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक या संदर्भामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी किंवा त्याची यंत्रणा तातडीने बसवणार असल्याचे निर्देश हे मंत्री सरनाईक यांनी दिले। राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनामध्ये आणण्यासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी यांना बोलावण्यात आलं होतं। खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारनं आणलेल्या धोरणांचा विचार करून या कंपन्यांना एकच परिवहन नियमाअंतर्गत आणणं आणि एकत्रित करणं गरजेचं आहे। प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावं। सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअंतर्गत 4 चाकी, बाईक आणि टॅक्सी याचा समावेश करण्यात येणार आहे। बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावं। तसेच जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी देखील प्राधान्य हवं। तसेच त्यांच्या सुरक्षा संदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या। खाजगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीमध्ये असलेली वाहनं, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, झिरो कमिशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणामध्ये समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी केलं। राज्यातील अनेक बस स्थानकं बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती विकसित करण्यात येत आहेत। या एसटीच्या प्रकल्पामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 तर मुंबईमध्ये बोरिवली येथील जागेवरती 100 खाटांचं रुग्णालय एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। या रुग्णालयामध्ये एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी महात्मा फुले जन आरोग्य या योजनेतून उपचार करण्यात येतील। तसेच 5 लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्य शासन करेल, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सध्या राज्यभरामध्ये विविध ठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती एसटीच्या जागांचा विकास केला जातोय। भविष्यामध्ये या रुग्णालयांमध्ये एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील, जेणेकरून त्यांना इतर महाग खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन खर्च करावा लागणार नाही। पुणे, कोल्हापूर, पुसद, वाशिम इथे रुग्णालय उभारण्यासंदर्भात सादरीकरण देखील यावेळी करण्यात आलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये समान टॅक्सी कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे। त्या संदर्भातल्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। तर मग मित्रांनो, याबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।